राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर प्रथमच शरद पवार यांची जी सभा आहे ती शिरूर लोकसभा मतदारसंघात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या जी सभा आहे आज ती आंबेगाव तालुक्यात होताना पाहायला मिळत आहे। तर राष्ट्रवादीमध्ये ज्यावेळेस फूट पडली त्यावेळेस प्रथमच शरदचंद्रजी पवार यांची जी सभा आहे ती आंबेगाव तालुक्यात होणार होती, मात्र काही कारणास्तव ती सभा झाली नाही। मात्र आता आज दुपारी 3 वाजता शरद पवार यांची सभा आंबेगाव तालुक्यातील मनसर या ठिकाणी होताना पाहायला मिळतं। या ठिकाणी आपण पाहतो की कशाप्रकारे सध्या जी बैठक व्यवस्था आहे ती केलेली आहे। संपूर्णतः 6 एकरमध्ये ही सभा होणार असून भारतीय बैठकीनुसार ही सभा होणार आहे। एकंदरीत आपण ज्या पद्धतीने पाहतो की ही जी 3 वाजता सभा होणार आहे त्याची तयारी सध्या सुरू आहे। या ठिकाणी कटआउट लावलेले आहेत, शरद पवार असतील, जयंत पाटील असेल, अमोल कोल्हे असतील यांचेसुद्धा कटआउट या ठिकाणी लावलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपल्यासोबत येथील आयोजक आहेत देवदत्त निकम, ज्यांनी आयोजन केले। मला सांगा की कशाप्रकारे आयोजन केलेलं आहे, किती लोक या ठिकाणी येतील? गेले 15 दिवसापूर्वी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, त्याचप्रमाणे पक्षाचे राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी मनसर येथे आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभेचं आयोजन करण्याची तारीख दिल्यानंतर लोकांमध्ये एक मोठा आनंद निर्माण झाल्याने एक उत्साहामध्ये ही सभा संपन्न होत आहे। इथं कुठल्याही प्रकारे लोक आणण्याकरता वगैरे काय कुठली व्यवस्था केली नाही, स्वतःहून मोठ्या प्रमाणामध्ये लोक येणार आहेत आणि साधारणतः ही जागा 6 एकरच्या दरम्यान आहे। भारतीय बैठकीने 60 ते 70 हजार लोक या मैदानामध्ये बसतील अशा प्रकारची ही सर्वात मोठी सभा होईल अशी आमची अपेक्षा आहे। खरं तर शरद पवार यांचे म्हणजे दिलीप वळसे पाटील यांच्याची एक नातं वेगळं आहे आणि त्यांच्याच मतदारसंघामध्ये ही सभा होते, मानसपुत्र मानलं जाते त्यांना। त्या पवार साहेब काय बोलतील, काय अपेक्षा आहे? आता नेमके पवार साहेब काय बोलणार हे जसं तुम्हाला वाटतं तसं मलाही वाटतं आणि या सगळ्यांना आणि जनतेला मध्ये की, कारण पवार साहेबांनी त्यावेळेला शब्द दिला होता की फक्त आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये, त्यावेळी आंबेगाव जुन्नर होता, आता आंबेगाव शिरूर आहे, की तुम्ही माननीय दिलीपराव वळसे पाटील यांना निवडून द्या। राज्याची सगळी ताकद या तालुक्याच्या पाठीमागे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या मागे उभी करतो आणि पवार साहेबांनी ती करून दाखवली। आणि ज्यावेळी ते लोकप्रतिनिधी 35 वर्षानंतर आज पवार साहेबांसोबत नाही, त्यामुळं जसं मीडियाला देखील त्याच्यामध्ये उत्सुकता आहे का आमची ब्रेकिंग न्यूज काय राहणार ती आपल्याला आज दुपारी 3 वाजता निश्चित ऐकायला भेटेल। नक्की ज्या पद्धतीने आपण पाहतो की आज दुपारी 3 वाजता जी सभा होणार आहे आणि ती सभा खरं तर वळसे पाटील ज्यांना मानसपुत्र शरद पवारांनी मानले त्या ठिकाणी होणार आहे। मात्र एकंदरीत शरद पवार आज काय बोलतात याची उत्सुकता सर्व जनतेला लागलेली पाहायला मिळत आहे। त्यामुळे तुषारसह मी सुनील जगडे, TV9 मराठी, आंबेगाव, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।